तुकाराम मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, तुकाराम मुंडे साहेब तुम आगे बढ़ो। तुकाराम मुंडे साहेब तुम आगे बढ़ो। तुकाराम मुंडे त्यांच्या 21 वर्षांपेक्षा जास्त प्रशासकीय सेवेत तब्बल 25 वेळा बदली होणारे IAS अधिकारी. त्यांनी जिथे जिथे काम केलं तिथे लोकांनी कामाचं कौतुक केलं, तर दुसरीकडे त्यांच्या चांगल्या कामामुळे ज्यांची अडचण झाली त्यांनी मात्र विरोध केला. त्यामुळे ते नेहमी चर्चेत राहिले आणि वादातही राहिले. आता त्यांचं कौतुक होतंय ते त्यांच्या छापेमारीमुळे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून रुजू झाल्याबरोबर तुकाराम मुंडे यांनी केवळ 3 दिवसात 53 धाडी घातल्यात आणि 30हून अधिक जणांना जेलची हवा खाऊ घातली. कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि भेसळयुक्त खराब बेकायदेशीर गोष्टींना आळा घातलाय. दूध, पनीर, तूप, तेल, खवा, औषधं या दैनंदिन वापरातील वस्तूंमध्ये होणारी भेसळ त्यांनी उघडी पाडली. अगदी पतंजली सारख्या ब्रँडलाही त्यांनी सोडलेलं नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून त्याचं कौतुक होत आहे आणि आता शेतकरी सुद्धा तुकाराम मुंडेंसाठी मैदानात उतरलेले आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईला दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाट सांगवी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी फटाके फोडून त्यांच्या कारवाईचं स्वागत केलंय. भूम तालुक्यातून दररोज सुमारे 2 लाख लिटर दुधाचं संकलन होतं. दुधातील भेसळ थांबल्यास शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळेल अशी आशाही या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. माझं नाव बाबासाहेब वनदास नाईक केंद्रे, पाटसांगवी, तालुका भूम, जिल्हा धाराशिव. मुंडे साहेबांचे अन्न व भेसळ पदावर नियुक्ती झाल्याबद्दल जे शेतकऱ्यात उत्सवाचं वातावरण आहे, ही शेतकऱ्याच्या कष्टाचा मोबदला मिळेल अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याच्या आज मनात आहे. तरी जे भेसळयुक्त जे पदार्थ आहेत ही प्रत्येक शेतकऱ्याला वाटतंय की ही चोराच्या हातात जी चाललंय ती बंद होऊन कष्टाचा आम्हाला मिळावं ही शेतकऱ्याची अपेक्षा, एवढीच अपेक्षा म्हणून माझं संपत. मला सांगा, आज मोठा आनंद उत्सव साजरा केलाय, काय सांगाल काय? आज या आनंद उत्सवाच्या माध्यमातून एकच भावना आहे की प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात जे चैतन्याचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे, हे आनंदाचं वातावरण टिकलं पाहिजे. आणि हे टिकण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी जे राज्य सरकारचे चांगल्या केडरचे माननीय तुकाराम मुंडे साहेब जे आज बसलेले आहेत, त्यांची कदापिही त्या ठिकाणाहून बदली करण्यात येऊ नये. अशा पद्धतीनं जर त्या ठिकाणी काम आत्ताच्या सारखं केलं तर निश्चितपणानं आमच्या कष्टकरी शेतकऱ्याला आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. काय जल्लोष केलाय आज मुंडे साहेबाच्या समर्थनार्थ आम्ही फटाके फोडून, पेढे वाटून या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केला. तुकाराम मुंडे यांच्या अनेकदा बदल्या झाल्या असल्या तरी त्यांनी औषध व अन्न प्रशासन विभागात कायम राहावं अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे. तुकाराम मुंडेंनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून छापेमारीची धडक मोहीम राबवलेली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात भेसळ होतीये हे देखील समोर आलंय. त्यामुळे याआधी नेमकं या विभागात काय सुरू होतं, मोठ्या प्रमाणात भेसळ होत असताना विभागातून कारवाई का झाली नाही, आता या कारवाईनंतर नेहमी बदली होणारे तुकाराम मुंडे या विभागात आणखीन किती दिवस टिकतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि पुढे काय काय उघडं पाडतात त्याकडे लक्ष असेल. पण एकूणच तुकाराम मुंडेंची ही कारवाई, त्याचं होणारं कौतुक आणि चर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.